अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जुनेखेड येथे तरुणाचा खून, आरोपींना काही तासांत पोलिसांनी केले जेरबंद। वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथे कौटुंबिक वादातून एका 35 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दिनांक 15 जून रात्री घडली। या प्रकरणात ईश्वरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत 2 आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे। मृताचे नाव कपिल झाजम्या पवार, वय 35, राहणार जुनेखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे असून त्यांच्यावर कोयता व विळ्याने वार करून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या घटनेने जुनेखेड परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुनेखेड येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या घरात रविवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद झाला। फिर्यादी सौ प्रीती कपिल पवार, वय 24 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलाला शाळेत न सोडणे तसेच खेळण्याचा लाकडी गाडा आणल्याच्या कारणावरून आरोपी आणि मृत यांच्यात बाचाबाची झाली। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यामध्ये आरोपी झाजम्या कस्ताण्या पवार, वय 60 यांनी कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे। त्यानंतर अजय उर्फ अझरुद्दीन झाजम्या पवार, वय 23 याने विळ्याने मानेवर, डोक्यात, हातावर व पाठीवर वार करून कपिल पवार यांना गंभीर जखमी केले। उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। ईश्वरपूर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी झाजम्या कस्ताण्या पवार आणि अजय उर्फ अझरुद्दीन पवार यांना काही तासांत ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।